नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी गुळ शेंगदाणा चिक्की। त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, ते आपण भाजून घेऊ। एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचेत आपल्याला। हे कडक खरपूस भाजून घ्यायचेत, म्हणजे याचे साल आपल्याला पटकन काढता येतील। एकसारखं हलवत कमी गॅसवर भाजून घेऊ आपण शेंगदाणे। तिथे भाजून झालेत आपले शेंगदाणे, बघू शकता याची सालं निघतात। आता याला थंड करून घेऊ आणि याची टरफलं काढून याच्या पाकळ्या करून घेऊ। थंड झाल्यावर पटपट सालं निघतात, बघू शकता। इथं आपल्या सगळ्या शेंगदाण्याची सालं काढून आपण पाकळ्या करून घेतल्यात। खूप जास्त बारीक पण करायचे नाही शेंगदाणे आपल्याला। आणि ज्या वाटीनं आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीनं 1 वाटी किसून किंवा चिरून गूळ घेतलाय मी। कढईत थोडंसं तूप टाकायचं अगोदर, आणि जोपर्यंत आपला गूळ विरघळतोय तोपर्यंत ज्या भांड्यावर आपल्याला चिक्की थापायची त्याला तूप लावून घेऊ। आता आपला गूळ इथे विरघळलाय, पण पाक झालेला नाही आपला। आता पूर्ण गूळ विरघळून झालाय। याला आणखी 2 मिनिट आपण हलवून घेऊ। तूप टाकलं की आपल्या चिक्कीला थोडीशी चमक येते, बाकी नसल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल। इथे आपण पाक चेक करून बघू। आपल्या पाकाची गोळी बनते, पण ती अशी हाताने दबते, अशी नकोय आपल्याला। आपल्याला एकदम कडक असा पाक पाहिजे, बघू शकता तुम्ही। इथे परत टाकून घेतला आपण 2 मिनिटांनी, आणि असा पाक हाताने चेक केला की तो कडकड असा मोडतो। लांब तार जर असेल तर तो मोडली पाहिजे असा पाक करून घ्यायचा। आणि त्याच्यात आता पाकळ्या करून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ आणि गॅस बंद करून टाकायचा लगेच। आणि तूप लावलेल्या पोळपाटावर आपण आता हे मिश्रण काढून घेऊ। आता याला असं चौकोनी आकार देऊन घेऊ, आणि थोडंसं गरम आहे तोपर्यंतच दाबून घेऊ। आता याला आपण लाटण्याने लाटून घेऊ। चौकोनी आकार देऊन लाटून घ्यायचं। आता इथे लाटून झाली आपली चिक्की। आता हिला कट करून घेऊ आपण चौकोनी आकारात। वरच्यावरच कट द्यायचे, थोडेसे गरम असतानाच कट देऊन घ्यायचे, पण आत्ताच तुकडे करायचे नाही याचे, थंड झाल्याशिवाय पूर्ण। आणि आता आपली चिक्की आपण अशीच थंड व्हायला ठेवून देऊ। अर्ध्या तासाने बघू शकता आपली चिक्की तयार झाली।